बीड जिल्हा रुग्णालयातील कथित अनागोंदी कारभाराचा आणखीन एक प्रकार समोर आलाय। रुग्णाला ऑक्सिजन देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ह्युमिडिफायर मधील पाणी गढूळ असल्याचा आरोप करण्यात आलाय। सेमी आयसीयू कक्षातील एका रुग्णाला सोनोग्राफीसाठी नेत असताना अचानक श्वास घेण्यास त्रास झाला आणि त्याला ऑक्सिजन मास्क लावण्यात आला। यावेळी ह्युमिडिफायर मधील पाणी गढूळ असल्याचं निदर्शनास आल्याचा दावा आहे। हा प्रकार लक्षात आल्यानंतर कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि जुने ह्युमिडिफायर काढून नवीन ह्युमिडिफायर लावण्यात आले। या गढूळ पाण्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो का, तसंच ह्युमिडिफायरची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण नियमितपणे केलं जातं का याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते तसंच माहिती अधिकार कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी संताप व्यक्त केलाय। बीड जिल्हा रुग्णालयानं माणसं मारण्याची सुपारी घेतली का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या प्रकरणी पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली। ह्युमिडिफायर मधील पाण्याची गुणवत्ता, ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा आणि संसर्ग नियंत्रण व्यवस्थेची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। जिल्हा रुग्णालयामध्ये अनागोंदी कारभार कमी होण्याचं नाव घेत नाही, कारण नुकतंच वडवणी येथील संध्या गायकवाड यांच्या प्रसूती दरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे पोटामध्ये वैद्यकीय साहित्य राहिल्यामुळे जंतू संसर्ग होऊन त्यांना गर्भाशय काढल्यामुळे त्यांचं कायमचं मात्र हिरावलं होतं। या संबंधामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये संतापाची लाट असताना नुकताच एक गंभीर प्रकार घडला आहे। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये सेमी आयसीयू रुग्ण सोनोग्राफीसाठी नेत असताना त्याला श्वसनाचा त्रास झाला, म्हणून त्या ठिकाणी ऑक्सिजन चेंबर लावण्यात आलं। मात्र ते ऑक्सिजन चेंबर जे आहे ते अत्यंत गढूळ असल्यामुळं हा प्रकार जो आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर किंवा आयसीयू मध्ये असतील, रोगप्रतिकार क्षमता असतील, कमी असलेले रुग्ण असतील, यांना मोठ्या प्रमाणावर जंतू संसर्गाचा धोका संभवू शकतो। यामुळे हा गंभीर प्रकार आहे आणि जिल्हा आरोग्य प्रशासन जे आहे, जिल्हा शल्यचिकित्सक जे आहे, यांचं याकडे दुर्लक्ष आहे। त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये हा गंभीर प्रकाराची मी स्वतः पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना लेखी तक्रार केली आहे। जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कारण की प्रश्न असा पडला की बीड जिल्हा रुग्णालयानं नेमकं माणसं मारण्याची सुपारी घेतली का असा। तब्बल 15 वर्षांनंतर झालेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलनं बाजी मारली। 21 संचालक पदांपैकी 12 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या। उर्वरित 9 जागांसाठी झालेल्या प्रत्यक्ष मतदानात छत्री चिन्हावर लढणाऱ्या सहकार पॅनलनं 7 जागांवर विजय मिळवला, तर ट्रॅक्टर चिन्हावरील शेतकरी परिवर्तन पॅनलना 2 जागा मिळाल्या। सहकार पॅनलचे विजयी उमेदवार सुनील उदयकर, गोविंदराव मिरगे, श्रीकांत मारोडे, पुष्पा बावरवारोकर, अस्मिता हेलगे, संजय रायमुलकर आणि गोविंद मापारी आहेत, तर शेतकरी परिवर्तन पॅनलचे ज्ञानेश्वर पाटील आणि शिवचंद्र तायडे विजयी झाले। या निकालातून माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास दाखवल्याचं मानलं जातंय। दरम्यान स्वर्गीय अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेला पुनर्जीवन मिळाल्याचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांनी शेतकरी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सहकार पॅनलला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता। मात्र शेतकरी परिवर्तन पॅनलना केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागल्यानं विरोधकांच्या राजकीय गणिताला धक्का बसलाय। आमच्या सहकार पॅनलच्या सर्व उमेदवार म्हणजे 2 जागा सोडल्या तर 19 ठिकाणी 13 विरोध आणि झालेल्या याच्यामध्ये आताच्या याच्यामध्ये सर्व म्हणजे उमेदवार आमच्या या ठिकाणी झालेत 7 उमेदवार। त्याबद्दल मी मतदार सहकारातील नेते मंडळी आणि मतदाराचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब, माननीय सहकार नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब, कामगार मंत्री माननीय आकाशदादा फुंडकर, संजय कुटे साहेब, संजय गायकवाड साहेब, सन्माननीय श्वेताताई महल्ले पाटील आणि सहकारातले सर्व नेते यांनी जे काही या सहकारी पॅनलच्या माध्यमातून या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पॅनल उभं केलं होतं, त्याच्यामध्ये मतदारांनी विश्वास दाखवून आम्हाला भरघोस मताने या ठिकाणी विक्रमी मताने निवडून देण्याचं काम जनतेने केले। त्या याच्यातूनच लक्षात येते की या सहकारी पॅनलवरती या सहकार क्षेत्रातील सर्व जनतेचा असलेला विश्वास आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये बँकेला एक गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीनं या पॅनलला विजयी केलेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये निश्चित या बँकेची परिस्थिती सुधारून निश्चित पूर्वपदावर या ठिकाणी त्यांचं कामकाज आणण्याचं काम आम्ही सर्व मेहनत कष्ट करून या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न निश्चित प्रामाणिकपणे करू।
नवी मुंबईत अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई करत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केलाय। महापे MIDC परिसरातील मेशर्स PK डेअरीवर छापा टाकत तब्बल 4710 लिटर भेसळयुक्त आणि संशयित दूध जप्त करण्यात आले। दुधामध्ये स्किम्ड मिल्क पावडर आणि थंड पाणी मिसळून भेसळ केली जात असल्याचं कारवाईत समोर आलंय। या प्रकरणी 15 व्यक्ती आणि डेअऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। काँग्रेसला देशासह प्रत्येक विधानसभा निवडणुकीत जनतेनं नाकारलंय। युवकांना भडकवून वातावरण खराब करण्याचं काम राहुल गांधी आणि काँग्रेसकडून सुरू आहे असा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलाय। दिल्लीतील आंदोलनाचा उल्लेख करत खोपडे म्हणाले की राहुल गांधी यांची त्यात कुठेही भूमिका नव्हती। नागपूरसह कुठेही युवक काँग्रेस सोबत नाहीत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसाठी केलेल्या कामांमुळे युवक भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातच काम करतील असा दावा त्यांनी केलाय। FDAच्या कारवाईबाबत खोपडे म्हणाले की लोकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। अनेक वर्षांपासून झोपलेला FDA विभाग आता जागृत झालाय। आयुक्तांकडे विभागाची जबाबदारी आल्यानंतर कारवाईला वेग आल्याचं त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कच्च्या तेलासंदर्भात घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक आहे। त्याचा जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा होईल असंही खोपडे यांनी स्पष्ट केलं। नाही, राहुल गांधी आणि काँग्रेसले देशाने टोटली नाकारलेला आहे। देशातल्या झालेल्या प्रत्येक विधानसभेच्या चुनावमध्ये बी त्यांनी नाकारलेला आहे। आता कुठंतरी युवकाले गुमराह कसं करायचं, नेगेटिव्ह देशामध्ये कसं फैलवायचं, वातावरण कसं खराब करायचं, अशा प्रकारचं काम राहुल गांधीच्या मार्फत या काँग्रेसच्या मार्फत त्या ठिकाणी होत आहे। तुम्ही पाहिलं असेल, दिल्लीमध्ये बी आंदोलन झालं, त्याच्यामध्ये राहुल गांधीची कुठेच भूमिका नव्हती। आयत्या तबल्यावर आपण कसं जाऊन कोणाच्या याच्यावर बसायचं, एकमेव भूमिका राहुल गांधीची होती। आणि म्हणून नागपुरात योगा कुठे येऊ, युवक बी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी नाही आहे। पुण्याचे हाल आपण त्या पाहिलेले आहे। आणि म्हणून युवक जो आजच्या परिस्थितीमध्ये आहे तो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्येच काम करेल। कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या काही योजना आणल्या असेल, ज्या काही युवासाठी काम केलं असेल, आणि त्याच्यामुळे याची पंढरी कुठंतरी या काँग्रेसची घाबरलेली आहे। आणि म्हणून कुठंतरी निगेटिव्ह फैलवण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे। तेला विक्रीवर कुठंतरी तुकाराम मुंडे यांनी बंदी आणली होती। एक प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात SOP तयार करू आणि कुणावर अन्याय होणार नाही, म्हणजे पुढे तेल विक्रेत्यांवर अन्याय होणार नाही आणि सांगणारी SOP तयार केली जाणार आहे। नाही, FDAच्या माध्यमातून जो प्रकार राज्यामध्ये सुरू आहे ते खरं आहे का? कोणताही व्यापारी असो, कोणताही धंदा करणारा असो, लोकांच्या जीवाशी अगर खेळत असेल, लोकांच्या जीवनाशी अगर खेळत असेल तर त्याच्यावर निश्चित स्वरूपात कारवाई करावी। आणि हे पहिल्यांदाच अशा प्रकार घडत आहे का या विभागाच्या मार्फत हा विभाग अनेक वर्षांपासून झोपला होता। आता हा विभाग जागृत झालेला आहे आणि कुठंतरी कच्च्या मालावर, तेलावर काहीतरी कन्फ्युजन झालं असेल। परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला कच्च्या तेलाच्या संदर्भात, हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्यामुळे जनतेला फार मोठ्या प्रमाणात राहत नाही। तुकाराम मुंडे जे काम करतात ते चांगलं काम करतात असं म्हणायचं तुम्हाला सध्या? नाही, तुकाराम मुंडेंनी पहिले काय केलं मी त्याच्यावर बोलणार नाही। परंतु हा जो विभाग होता, FDAचा हा जो विभाग होता, हा अनेक वर्षांगिनतीपासून लोकांच्या जीवनाशी खेळणारा विभाग होता। कारण धान्य असेल, अन्न प्रकार असेल, दवाई असेल, अन्य प्रकार ते खेळणारा विभाग होता। आणि म्हणून जेव्हापासून यांच्याकडे जो विभाग आला आयुक्ताकडे, आणि त्यावेळेसपासून कुठंतरी जागृती आली आणि अशा प्रकारचे होत असलेल्या नागरिकांशी जीवावर खेळणाऱ्या लोकांशी जेव्हा कारवाई व्हायला लागली तर निश्चित स्वरूपात ही अभिनंदनीय